आज आपण बाप्पासाठी खव्याचे मोदक करूया। जाडसर पॅन घ्यायचा। जाडसर पॅन घेतल्यामुळं दूध खाली लागणार नाही, त्यामुळं जाडसर पॅन घ्यायचा किंवा कढई घ्यायची जाडसर। फुल गॅस करायचा आणि दुधाला उकळी येऊन द्यायची। केसर टाकून घ्यायचा, चांगली उकळून येऊन द्यायची। तूप घालायचं। मी 1 चमचा तूप घातलेलं आहे, तुम्हाला वाटलं तर 2 चमचे तूप घालायचं। जसं दूध आटन तसं तुझ्यात दूध घालणार आहे मी। मला 2-3 लिटर दूध आटवायचं आहे, म्हणून त्याच्यात थोडं थोडं दूध घालून घेणार आहे। वेलची जायफळाची पूड घालायची, थोडा खवा घालणार जेणेकरून दूध पटकन आटून होईल, खवा बी जास्त होईल, त्याकरता खवा घातलेला आहे। खवा बिगर साखरेचा आहे, दुधाचाच आटवलेला। मिक्स करीत राहायचं। 1 वाटी साखर घातलेली आहे, बारीक गॅसवरती मिक्स करीत राहायचं। खवा आटायला थोडा उशीर लागतो, बारीक गॅसवरती खवा आटून घ्यायचा। बारीक गॅसवरती खवा आटवल्यामुळं खाली खवा लागणार नाही। खवा जर खाली लागला तर कडसर होतो, त्यामुळे बारीक गॅसवरती दूध आटून द्यायचं। दूध आटत आलेलं आहे, छानपैकी असा खवा तयार होईल। नुसता दुधाचा खवा असल्यावर खवा दाणेदार होत असतो, पावडर टाकली का खवा दाणेदार होत नाही। छानपैकी आपला खवा तयार झालेला आहे। 2 मिनिटं झाकण ठेवायचं, जेणेकरून ब्राऊन कलर ठेवायला येईल। चांगलं मळून घ्यायचं। साचेच्या ह्याने मोदक करून घ्यायचे। छानपैकी असे मोदक तयार झालेले आहे। जरूर करून बघा, छानपैकी असे मोदक गोड असे बाप्पासाठी घरच्या घरी। मिठाईच्या दुकानात खूप महाग असतात मोदक, घरच्या घरी मोदक करा।